चम्मचने टाकून बघितला तर मम्मी म्हणे मी आता मस्तपैकी आपल्या हातानेच टाकते. चम्मचने टाकून माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज मम्मी एक नवीन मस्त रेसिपी घेऊन आली तर ते मम्मी आता सांगेल. तर चला, आज इतका पाऊस पडतोय 3 दिवसापासून तर असं वाटतंय मनाला का काहीतरी आपण गोड गोड आयटम असं खावा. त्याच्याकरता मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी आणणार आहे, ती म्हणजे गुलगुले. गुलगुले. तर चला आता गुलगुल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात मम्मी पहिले प्रथम त्याचं साहित्य दाखवणार आहे, तर बघून घ्या आधी. हे गव्हाचं पीठ, हा गुळ, प्रमाण तुम्हाला दिसतच असेल. इथं सोडा घेतलेला आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं, कारण जर आपण मीठ जर नाही टाकलं तर ते पानसट लागतात. त्याच्यामुळे थोडंसं तरी मीठ त्यात टाकावंच लागतं. तर हे बघा, हे एक वाटी घेतलेलं आहे. तर कदाचित जास्त लागू शकतो, तुम्हाला गुळ जास्त दिसेल तर आपल्याला हे गुळामध्येच करायचं आहे. तेवढ्याच गुळामध्ये आणि हा सोडा जास्त दिसत असेल आपल्याला एवढा सोडा टाकायचा टाकू आपण. जेवढा लागेल तेवढाच घेऊ आपण. ओके, चला मग दाखवतो आम्ही कसं भिजवायचं. तर आता मम्मी बसलेली आहे. जरा तुम्हाला मी काल सांगितलंच होतं जरा मम्मीचे पाय दुखताय, तर मम्मी म्हणे तुला मी दाखवते तू कर. म्हटलं ठीक आहे. तर हे बघ मम्मी, हा जो तुम्ही बघू शकता हा गुळ हा एवढा घेतलेला आहे वाटीभर. हा आता मम्मी हे पाणी टाकून मी ना. आता पाणी किती टाकायचं हे मम्मी सांगते, प्रमाण सांगते त्याचं. हे बघा, बघ मम्मी. बस बस. आणि तो चांगला ढवळून घे, म्हणजे पूर्ण एक चम्मचनी कर. चम्मचनी. हा किसलेला गुळ आहे, पण मग थोडस राहतच ते. त्याच्याकरता चम्मचनी करून पातळ करून घ्यायचं आणि चाळणीने काढून घ्यायचं ते. तर तिला म्हटलं मी बसते, तुला पण आलं पाहिजे, तू पण शिकलं पाहिजे. त्याच्याकरता तिला म्हटलं तू कर, मी बसते. मी जशी जशी सांगेल तसं तसं त्याप्रमाणे तू कर. हे बघा, असं छानसं मी आता त्याला बारीक करून घेते. आणि आता मग तुम्हाला तर माहितीच आहे, मस्त पाऊस चालू आहे बाहेर. सध्या वातावरण पण आपलं व्यवस्थित नाहीये, खूप पाऊस चालू आहे. तर असं खावासं वाटतंय है ना मम्मी. तर मम्मीच हा बेत ठरवला, चल म्हणे निशा आपण एक मस्त गुलगुले पण खाऊ आणि रेसिपी पण दाखवू. आणि पावसाळ्यात हे खाण्यासारखंच असतं, कारण पावसाळ्याचे दिवस नाही तर इतका पाऊस पावसाळ्यासारखा पडतोय. हो ना. अजून 15 तारखेपर्यंत पाऊस सांगितलाय मम्मी. हो का? 15 तारखेपर्यंत. हे बघा, जे गुळ मी पाण्यात टाकलं होतं छान किसून घेतलं बघा. तर हे बघा, आणि हे मी चाळणीमध्ये गाळून घेतले. आता हे मस्त गुळाचं पाणी. हे पाणी यात टाक. आता हे पाणी यात टाकायचं. आणि या पाण्यात जेवढं पीठ ऍड होईल ना तेवढंच टाकायचं पीठ. आपल्याला कमी पडलं तर टाकू शकतो आणि जास्त झालं तर ठेवू शकतो आपण. ओके, आता पीठ घेऊ मम्मी. हो. तर आता हे बघा, आपल्याला जसं पीठ लागेल तसं मम्मी पण सांगते. हो, मी सांगते. हलवायचं चम्मच, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. हे खाली तर थोडं आपल्याला पातळ वाटतंय, तर अजून मम्मी अजून टाकू ना मी. हो. हे बेटर बघा तुम्ही, पातळ वाटतंय, आपल्याला टाकावंच लागेल. बघा, कालून झालंय गुलगुल्याचं पीठ आपलं. हे बघा किती सुंदर झालंय बघा. त्यात आता थोडं मीठ ऍड करतो आम्ही, ते कारण पानसट लागत नाही. मीठ जर टाकलं नाही ना त्याला चवच येणार नाही. थोडस मामूली टाकले एकदम. हे बघा, आणि थोडा सोडा, कारण फुगले ना तर असं वाटतं खूप छान वाटतं खायला. खाण्याचा सोडा ह्या. हे बघा, आता मी हे बेटर हलवते. बस मम्मी तू. किती सुंदर पीठ झालंय बघा, मळून बघा. तर हे पीठ 5-10 मिनिटासाठी थोडं भिजू द्यायचं,
कारण त्याला जो मऊपणा येतो ना, ते फुगतात ना, ते याच्यामुळे फुगतात का 10-5 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवूया. यावर झाकण ठेवायचंय. आता झाकण ठेवते. A few moments later. तर बघा हे एकदम भारी झालेलं आहे पीठ. जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक एक गोळा असा याचा हाताने टाकता येईल. आणि ही कढाई ठेवली मी गॅसवर मध्ये मी तेल टाकलेलं आहे. ते गरम झालं का मग मी टाकताना तुम्हाला दाखवते. तर हे बघा तेल ठेवलेलं आहे इथे. तर आता मम्मी तू चम्मच नाही टाकणार आहे का? बघ ते चम्मचने टाकून, जर चम्मचने व्यवस्थित आले तर ठीक, नाही तर मग मी हातानेच टाकणार आहे. ओके. होतील आणि केव्हा आम्ही खाऊ प्लेट मध्ये घेऊन. छान पाऊस चालू आहे आणि अशा गरम म्हणजे गोष्टी आपल्याला खायला आवडतातच. ते मस्त गरम गरम भजी असो, चहा असो, आणि पाऊस आला की ऑटोमॅटिक आपल्यालाच असं एक खावासं वाटतं. गरम गरम भजे, मस्त चहा. तर आता वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही थोडंसं मम्मीला तेच म्हटलं आपण तुला फ्लावरचे भजे तर तेही दाखव म्हटलं. ते खूप छान मम्मी करते. परत तुम्हाला कदाचित मम्मी वांगे असतात ना मम्मी आपले, काळे ना मम्मी, काळे लांब वांगे असतात, त्याला बंगाळी वांगे म्हणतात. आणि त्याचे मी उद्या तुम्हाला भजे दाखवणार आहे. कसे भजे करतात, कसे फुगतात ते दाखवेल, आणि खाताना पण मी दाखवेल की कशी चव लागते ते. तर मम्मीला ही वेगवेगळे छान भजे पण छान करते मम्मी. तर हे बघा तेल बऱ्यापैकी छान गरम झालेलं आहे. हे बघा मम्मीने आता टाकून बघितलं एक छोटंसं पिठाचं चम्मचने टाकून बघितला. तर मम्मी म्हणे मी आता मस्तपैकी आपल्या हातानेच टाकते. तर हे बघा चम्मचने टाकून बघितलं पण काही एवढं व्यवस्थित नाही वाटलं मला. तर हे बघा थोडा पाण्याचा हात घ्यायचा का मम्मी? हो. हा. आणि आपल्या हाताने आपल्याला असा गोल आकार करता येतो त्याला. तर हे बघा मस्त आपल्या हाताने जे छानच आहे करणं. तर जपून करा. थोडा ओला हात होता मम्मीचा. बघा आपले गुलगुले किती छान फुललेले. आता मी उलटे करते, त्यांना असे पलटवते. मस्त आप्यांसारखे दिसत आहे ना मम्मी? हो. मग बघा कसे मी उलटे केलेले त्याला, किती सुंदर झाले बघा. ज्यावेळेस मी प्लेट मध्ये घेईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवून. अजून होता इथे मम्मी बारीक गॅस असं करून म्हणजे थोडस कारण मध्ये जे कसर राहतं ना ते राहत नाही, म्हणून मग मी काय केलं थोडा बारीकच गॅस केलेला आहे. वेळ लागला तरी चालेल पण मग वस्तू चांगली होते. बघा एक वेळेस मी तळून झाले माझे. तर आता हे दुसरा घाणा टाकते मम्मी बघा मस्त. आणि बारीकच गॅस ठेवायचा कारण की मध्ये कच्चे राहतात. आणि ज्याला छोटे छोटे लागत असेल ना तर छोटेही घेऊ शकता ना मम्मी? हो. कोणाला छोटे छोटे आवडतात. आता हे आम्ही मोठेच करतोय कारण की गुलगुल्यांची साईज अशी मोठीच असते. ते वाटले तर पाहिजे ना गुलगुले, छोटे काय करून फायदा आहे. पण ज्यांच्या घरी छोटे छोटे मुलं असतील म्हणजे छोटे छोटे मुलं असतात मम्मी नाही का, तर ते एक खाऊ नाही शकत तर असे तुम्ही नाजूक नाजूक पण करू शकतात आणि मुलांना मस्त गरम गरम प्लेट मध्ये देऊ शकतात ना. मुलांसाठी करतात छोटे, ज्यांच्याकडनं एवढा एक पूर्ण खाऊ नाही शकत. गावाकडे खूप बनवतात गुलगुले हा ना मम्मी? हो. आता हा गावाकडचाच प्रकार आहे. सहसा केव्हा माहितीये का, ज्यावेळेस ते मुस्लिम लोकांचा सण असतो ईद बोलतात ते खीर खुर्मा ज्यावेळेस खायला देतात त्यावेळेस गुलगुल्यांची पण पद्धत आहे त्यांच्यामध्ये. गुलगुले पण ते खायला देतात. कारण आमच्या शेजारी जुनं घर होतं आमचं, त्या जुन्या घरी आमच्या इथं मुस्लिम लोक राहत होते. तर ते त्यांचं ईद वगैरे आले का त्याच्यानंतर ते काय सांगायचे आमच्या इथं नाश्ता करायला चालला तर मग आम्हाला ते खीर खुर्मा खायला बोलवायचे. तर आम्हाला गुलगुले पण द्यायचे. तर मग मी त्यांना विचारलं कसं करता हो तुम्ही. त्यांचे मला तर माहित होतं पण म्हटलं चला यांची वेगळी काही असेल पद्धत तर ते पण आपण शिकू. तर जेणेकरून तिने जे सांगितलं तेच आमची पण पद्धत आहे. पण मुस्लिम लोक हे खातात गुलगुले खातात. आपले महाराष्ट्र लोक एवढे काही खात नाही. असं कधी कोणाला आठवण आलं आमच्या खानदेशमध्ये हा प्रकार खूप चालतो. आणि आता खूप म्हणजे खूप जुन्या ज्या रेसिपी आपल्या गुलगुले असो काही एक आपल्या गोड पुऱ्या असो सहसा जास्त होत नाही. तर अशा निमित्ताने मम्मी दाखवत असते, आम्हाला खाऊ घालत असते. आता हे मी रेडी केलेले आहे मम्मीला आता टेस्ट देते. मम्मी
ईशा झाले का? झाले आणि आले. तर आता मम्मी तू टेस्ट कर मस्त कसे झाले बघ. वाव. गरम असेल. स्पंजी झाले बघा. एकदम मस्त सॉफ्ट आहे. एकदम मस्त. पण केले कोणी आहे ते? मम्मीनी. मम्मी रेसिपी. एकदम मस्त आहे बघा. आतमध्ये कच्चे वगैरे नाही आहे. एकदम सॉफ्ट आहे. तर आता मी अशी छान मस्तपैकी आम्ही दोघी मिळून किंवा मम्मीने मला जी सांगितली आता मी घरी पण करेन आणि मस्त गरम गरम यांनाही खाऊ घालेन. तर मी तुम्हाला आता आम्ही मस्त ताव मारतो जरा खातो. गरम गरम पाऊस येतोय तुम्ही बघा बाहेर खूप पाऊस येतोय बघा. मीही एक खाल्लं अजून खावंसं वाटतंय. आता आम्ही खातो मस्त ताव मारतो आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला. तर आता आमचे मस्त बुलबुले खाऊन झाले आणि मस्त गरम गरम आता माझं मस्त पुढं भरलंय. आता जेवणाची इच्छा राहिली नाही. हा संध्याकाळचा आमचा मस्त बेत होता आणि मम्मी म्हणे मम्मी बाई माझ्या आयब्रोज करून दे त्या वाढल्या किती. म्हटलं चला आता तुझ्या आयब्रोज करून देते आणि त्याही तुम्हाला शेअर करू म्हटलं. आणि मला तुम्हाला माहितच आहे मला चांगलं राहण्याची खूप आवड आहे. त्याच्यामुळे मी आयब्रोज करते, ब्लीच फेशियल करते आणि केस पण माझे व्हाईट होतात तर मी ते ब्लॅक करते. आता पहिल्यापासून मला चांगलं राहण्याची सवय त्याच्यामुळे मला नाही आवडत. म्हटलं थोड्याशा माझ्या आयब्रोज ना थोड्या वाढलेल्या आहेत तेवढा करून घेते. पार्लरचं करते तर तेवढेच माझे पैसे वाचतात. ते करून चाल. आणि हे बघा तुम्हाला कधी दिसत असेल व्हाईट झालेच आहे. हेअर कलर पण मम्मीचा करायचा आहे. म्हटलं आज तू आयब्रोज करून घे आणि मग नंतर तुझं थोडंसं टॅन वाटते जरा आपण तुझं डिटॅन पण करू थोडंसं क्लीनअप पण करू. जरा सध्या खूप ऊन असल्यामुळे जरा बाहेर फिरणं आलं मम्मीचं मग जरा टॅन चेहरा पण टॅन झालाय. आता 2 दिवसापासून पाऊस पडतोय आणि ते पण आणि मम्मी सर्व करते म्हणजे कसं मेडिक्युअर असो पेडिक्युअर असो क्लीनअप ब्लीच फेशियल वॅक्सिंग वगैरे सगळं करते. आणि आता मी करते म्हणून मग मम्मीला वाटतं आहे घरात आपला निशा म्हणजे माझी मुली करणारी तर मम्मी हौशीने माझ्याकडून सगळं करून घेते. तर मी आता आयब्रोजला घेते. ये मम्मी. तर आता मी ही एक इकडची आयब्रोज आहे ह्या डोळ्याची तर मी इकडनंच करत असते. तरी बघा मम्मीची बऱ्यापैकी खूप वाढलेले आयब्रोज. मम्मीच्या विरळच आहे आयब्रोज. तर हे बघा तर मम्मीचे मला एक्स्ट्रा काढावं लागतात केस कारण की मम्मीच्या खूप विरळ आहे म्हणून आणि मम्मीची स्किन पण सेन्सिटिव्ह आहे म्हणून मम्मी दोघी ठिकाणी अशी पकडते पॅक पकडते का मला मग खूप रागवते जर स्किन ओढल्या वगैरे गेली तर. हे बघा एकदम हलक्या हाताने खालचा शेप घेते मी. तर काही काही आपल्या तर आयब्रोजमध्ये कोणाकोणाचे व्हाईट केस पण असतात तेही जपून मी काढून टाकते. मम्मीचे आहे 2-3 केस आणि मला आयब्रोजला वेळ लागत नाही. माझी 5 मिनिटात आयब्रोज होऊन जाते. स्पीड आहे मला आयब्रोजला करायचा. मला एक्स्ट्राच काढायचे होते मी वरतून कटिंग करते. मध्ये बारीक असते आपले केस असतात असे तर हे मध्ये खूप टिकली लावते ना मम्मी तर इथे केस बारीक बारीक बघून घ्यायचे इथे जेणेकरून टिकली व्यवस्थित आपली चिटकली पाहिजे. मम्मी इथे पकड. वरची कटिंग केली ड्रेस आता व्यवस्थित दिसते. आता पूर्ण झाल्यावर मी दाखवते. तर मी आता दुसऱ्या साईडची आयब्रोज करायला घेतली ते मम्मीची.
लावून देते मम्मी. आणि आयब्रोज केल्यावर आपला चेहरा छान दिसत असतो. तर मम्मी तू बघून घे. हो मम्मी छान. मम्मीचे आयब्रोज झाले. मम्मी व्यवस्थित बघते झालंय का नाही. जास्त मम्मीच्या मला करावं लागत नाही कारण की मम्मीच्या विरळच आहे ना मम्मी. हो तरी बघा बघा चेहऱ्यामध्ये लगेच आपल्या बदल दिसत असतो आयब्रोज झाल्यावर. ते बघा एकदम सुरेख असा चेहरा दिसायला लागतो आणि आयब्रोज पण अशा शार्प होतात आपल्या केल्यावर. मी जास्त वाढू पण देत नाही कारण मला स्किन माझ्या एकदम असा सेन्सिटिव्ह लूज प्रमाणे झाली त्याच्यामुळे मला त्रास होतो. मी दोन्ही साईडनं खूप ताणून धरते तेव्हा माझी ती आयब्रोज करते. त्याच्यामुळे मी जास्त वाढू देत नाही. जे पातळ असतात एक्स्ट्रा तेच मी काढून टाकायला लागते तिला. एक्स्ट्राच असल्या त्या मम्मीच्या मी काढून घेत असते नेहमी. तर असं आहे. तर मम्मीच्या आयब्रोज झाल्या. आम्ही छानशी गुलगुल्याची आज रेसिपी पण दाखवली. तर मम्मी म्हटलं चल आपण आज तुला आयब्रो पण करायचे आहे त्याही थोडं दाखवू तुम्हाला शेअर करू. तर माझं पार्लर आहे. सगळे म्हणतात मला पार्लर दाखव पार्लर दाखव. तर पार्लर माझं पहिले रेंटवर होतं. तर आता मी बघते मी खूप ठिकाणी बघते. गंगापूर रोड साईडला वगैरे कॉलेज रोडला मी खूप ठिकाणी सांगून ठेवलेले आहे. मला एक शॉप बघते मी तर जेणेकरून मी तिथे पार्लर टाकू शकते. आणि परत सगळ्यांना वाटत असेल कदाचित मी पार्लर दाखवत नाही. आणि जे माझे क्लायंट आहे जे मी होम डिलिव्हरी पण देते. जे मोठे मोठे क्लायंट आहे माझे मेकअप असो काही असो आणि सगळेच क्लायंट कम्फर्टेबल असतात का त्यांचे व्हिडिओ काढणं किंवा त्यांना मी जेव्हा माझं काम करत असते कम्फर्टेबल नसतं त्यांना नाही आवडत व्हिडिओ काढायला तर प्लीज नाही दाखवू शकत. तर मी होम डिलिव्हरी पण देते. जेही माझे क्लायंट आहे सगळे माझे गंगापूर रोडचे असो कॉलेज रोडचे असो नाशिक रोडचे असो. आणि असं आहे मी शॉप बघते. तर जेव्हाही मी शॉप घेईल नक्कीच तुम्हाला शेअर करेलच. आणि असं आहे. तर मम्मीच्या आयब्रोज कशा झाल्या आता मम्मी किती छान शार्प दिसायला लागली बघा तुम्ही. तर काही नाही तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.